आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीतील मिळकतींचे अचूक भूमापन करून नकाशे व मिळकत पत्रिका तयार करण्यासाठी केंद्र शासनाने नक्षा प्रकल्प सुरू केला आहे। मंगळवारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या घोरपडे चौक कात्रप येथील सभागृहात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ आणि ड्रोन फ्लाइंगचा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर, भूमी अभिलेखन अधीक्षक बाबासाहेब रेडकर, उपसंचालक अनिल माने, नगर परिषदेचे नगर रचनाकार मुळे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। सभागृहात या प्रकल्पाची माहिती देण्यात आल्यानंतर ड्रोन फ्लाइंगचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले। रेडकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख ठाणे। सर्वप्रथम महास्वामित्व योजनेच्या यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर केंद्र शासनाने नागरी भागासाठी अर्बन स्वामित्व म्हणजेच नागरी भागाचं सर्वेक्षण करून त्याला मिळकत पत्रिका आणि सनद देण्यासाठी नक्षा हा प्रकल्प राबवण्याचं ठरवलं। त्यामध्ये प्रायोगिक तत्वावर त्यामध्ये महाराष्ट्रामधील प्रायोगिक तत्वावर ज्या 10 नगरपालिका निवडण्यात आल्या त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर ह्या नगरपालिकेची निवड करण्यात आली। त्यामध्ये मुख्यत्वे एक नवीन टेक्नॉलॉजी वापरून ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून सॉफ्टवेअर बनवून जी समक्ष जागेवर मग GT होईल, एन्क्वायरी होईल आणि त्याचं मग मालकी हक्क म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आणि सनद दिले जाते। यामध्ये बरंच भूमी अभिलेख विभागानं R&D केलेली आहे, रिसर्च केलेला आहे, कशा पद्धतीचं सॉफ्टवेअर असावं हे पुन्हा इथे जे माननीय जमाबंदी आयुक्त कार्यालय आहे तिथून ह्या प्रकल्प कसं राबवायचं यावर मार्गदर्शन केलं जातं। यामध्ये नगरपालिकेचा आणि कुळगाव बदलापूर ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा राहील। नगरपालिका त्यांच्याकडचा रेकॉर्ड देतील, भूमी अभिलेख विभागाकडील रेकॉर्ड आणि नागरिकाकडील जे असलेलं रेकॉर्ड याच्या आधारे ते नकाशे तयार केले जातील, चौकशी पूर्ण केली जाईल आणि मालकी हक्क घोषित केला जाईल। तर मी या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो की या प्रकल्पात सर्वांनी खुशीने सामील व्हावं आणि त्यांची ज्या वेळेस आमचे अधिकारी येतील त्यावेळेस त्यांना सहकार्य करावं असं मी आपल्याला आवाहन करतो। धन्यवाद। आता काय सांगाल आजच्या या संदर्भात? भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले आमचे ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जो प्रकल्प राबवलेला आहे नक्षा प्रकल्प, त्याच्यामध्ये एकूण देशामध्ये 1000 नगरपालिका समाविष्ट आहेत। त्यामध्ये महाराष्ट्रातील 10 नगरपालिका ज्यांची लोकसंख्या 2 लाखपेक्षा कमी आहे आणि 35 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा क्षेत्र कमी आहे, याच्यामध्ये 10 मध्ये बदलापूर नगरपालिकेचा समावेश झाला। त्याबद्दल मी केंद्र सरकारला धन्यवाद देतो आणि महाराष्ट्रातले हे जे अधिकारी आता उपस्थित आहेत त्यांना मी धन्यवाद देतो, कारण बदलापूर शहर हे झोपडपट्टीमुक्त सुनियोजित शहर आणि राहणार जागे योग्य आणि उल्हास नदीच्या किनाऱ्यावर राहत असल्यामुळे पाणी चांगलं आहे, वीज चांगलं आहे आणि स्वच्छ शहर आहे। त्यामुळे बदलापूरचं याच्यामध्ये समावेश केल्याबद्दल मी अधिकारी रेडकर साहेब आहेत, माने साहेब आहेत, आमचे मुळे आणि पाटील मॅडम आहेत, यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आपला याच्यामध्ये समाविष्ट केला नक्षामध्ये आणि आता आजपासून त्याचा शुभारंभ झाला। आमचे आमदार, शिक्षक आमदार यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला, त्यांनाही धन्यवाद देतो की अशा प्रकारचा चांगला प्रयोग बदलापूरसाठी सुरू केलेला आहे। याच्यामध्ये बदलापूर नगरपालिकेचं उत्पन्नही वाढेल असा प्रयोग आम्ही त्यावेळेस मी नगराध्यक्ष असताना केला होता की त्याच्यामध्ये अनअसेस प्रॉपर्टी जेवढ्या आहेत त्या रेड सिग्नलमध्ये येत होत्या। आता हा प्रयोग पुन्हा नव्याने नवीन टेक्नॉलॉजी घेऊन सुरू केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आज बदलापूर शहरामध्ये ड्रोन सोहळे होते, काय सांगाल? आज बदलापूर शहरामध्ये नक्षा या प्रकल्पाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे। महाराष्ट्र शासनाने 152 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नक्षा प्रकल्पाअंतर्गत सिटी सर्वे करण्यासाठी
म्हणजे नगरपालिकांचा सर्वे करण्यासाठी या ठिकाणी नक्षा हे प्रोजेक्ट आणलेला आहे। त्यामध्ये ज्या 10 नगरपालिका आहेत, या 10 नगरपालिकांमध्ये कुलगाव बदलापूर नगरपालिकेचं या ठिकाणी चॉईस केलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आज बदलापूरमध्ये या ठिकाणी उपसंचालक माने साहेब असतील, त्याचबरोबर रेडकर साहेब असतील, आमचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर असतील, उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील साहेब असतील, सुवर्णाताई पाटील आपल्या या ठिकाणच्या भूमिअभिलेख आहेत, त्याचबरोबर आमचे मुळे साहेब या ठिकाणचे टाउन प्लॅनर आहेत। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या नक्षा प्रोजेक्टचं उद्घाटन झालं आहे। या माध्यमातून बदलापूर शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे। बदलापूर शहरामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी आणि या भविष्यात पुढे होणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचं सर्व व्यवस्थित प्लॅनिंग करण्याचं काम याच्या माध्यमातून होणार आहे। सुमारे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये बदलापूर शहरात ज्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या सॉल्व्ह होऊन नवीन गोष्टी कशा त्याच्यामध्ये अंतर्भूत करता येतील आणि आहे त्या गोष्टीला विकासावर कसं देता येईल याकरता नक्षा प्रोजेक्टचा उपयोग होणार आहे। रेड लाईन ब्लू लाईनचा पण जो प्रश्न प्रलंबित आहे तो पण यात निघून जाईल का? निश्चितपणे रेड लाईन ब्लू लाईनसाठी आमचे स्थानिक भूमिपुत्र या ठिकाणी अनेक दिवसापासून आंदोलन करत आहेत। मी स्वतः विधान परिषदेमध्ये याविषयी 2दा प्रश्न उपस्थित केला आहे। आजही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, पण या माध्यमातून या नक्षाच्या माध्यमातून जी चुकीची रेड लाईन आणि ब्लू लाईन रेषा टाकली आहे ती सुद्धा हटवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।